मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला विशाल पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल ऋतिक पाटील. तर बॉलिंग मार्क वरती असेल पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन ज्ञानेश्वर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मोठा फटका येतोय मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा रेषेच्या अगदी जवळून चेंडू जातोय चौकार. वरती चौकार. खरं तर विशालने मागच्या मॅचची जशी सुरुवात केली होती आक्रमक तशी सुरुवात तो आता दाखवत असताना या मॅच मध्ये दोन्ही टीम चांगले. दोन्ही टीमचा एक संघर्ष मोठा संघर्ष आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरचा चेंडू अलॉंग द कार्पेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने त्या ठिकाणी डीप मध्ये सीमारक्षक आहे परंतु तो पोहोचेपर्यंत दणदण करत सरळ येतोय हा बॅक टू बॅक विशाल पाटीलच्या बॅट मधून चौकार. आक्रमक सुरुवात. अटॅक इज अ वेल डिफेन्स. आक्रमकताच हाच तुमचा बचाव हे दाखवत असताना विशाल पाटील पहिल्या दोन चेंडूवरती. ज्ञानेश्वरला आता कमबॅक करण्याची गरज. फक्त दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल चपलाईने कंप्लीट केली जाते. वेल रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. तर या ठिकाणी लगातारचे 3 षटकारासाठी हर्ष यांच्याकडून 1000 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 9 धावा धाव फलकावरती स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला येतोय आता ऋतिक पाटील. पहिला चेंडू फेस करेल. मागच्या मॅच मध्ये लगातारचे 3 षटकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले आणि आता या मॅच मध्ये तो कशी खेळी करतोय याच्याकडे सगळ्या प्रेक्षकांचं आता लक्ष लागून राहिलंय. ज्ञानेश्वर राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने परंतु डीप मध्ये मिड विकेटला बरोबर फिल्डिंग चांगली केली जाते. इथे फक्त मिळेल ऋतिक पाटीलला सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा. अगदी प्रसादजी परब सरांनी सांगितलं की जरी कोरोनाचा मी म्हणेन प्रादुर्भाव आहे तरी मी म्हणेन क्रिकेट कुठेतरी पुढे यायला पाहिजे आणि त्या क्रिकेट पोटी त्या क्रिकेटच्या प्रेमाखातीर आणि सनी गजानन भाणे यांना कुठेतरी मी म्हणेन त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा या GTCच्या माध्यमातून या आडिवली गावामधून आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता चेंडू आणि फळीचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. यष्टीरक्षक तुषारच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. हा डॉट बॉल येतोय. जी सुरुवात खरं तर केली होती विशाल पाटीलने ती मी म्हणेन त्या सुरुवातीलाचा शेवट कुठेतरी मी म्हणेन नाकाम तो ठरतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. एक चांगला कमबॅक. ज्ञानेश्वरचं पाहायला मिळते परंतु बॅकफुटला जाऊन स्ट्रोक साठी जागा बनवली. पूल सक्सेसफुल पॉवरफुल आणि स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16 या आकड्यावरती. अजूनही सलामीची जोडी 1 धावसंख्येवरती खेळतोय ऋतिक. 1 चेंडू त्याने फेस केलाय. 5 चेंडू फेस केलेत विशाल पाटीलने आणि तो खेळतोय तब्बल 15 या आकड्यावरती. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. सेकंड ओव्हर मध्ये आता येतोय करण. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 5 षटकांची मॅच. P2चं हे षटक असेल. 38 सर्कलच्या बाहेर 3 सीमारक्षक पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या षटकामध्ये मी म्हणेन जी सुरुवात झाली आहे पहिल्या P1च्या षटकामध्ये ती सुरुवात आता पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असेल ऋतिक पाटील आणि विशाल पाटील या दोन्ही फलंदाजांचा. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. वाइडिश लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग
38 सर्कलच्या बाहेर 3 सीमारक्षक पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला ऋतिक पाटील. तुषार फिल्डिंग चेंजेस करतोय, कॅप्टन आहे टीमचा. बॉलिंग मार्कवरती असेल करण. सेकंड ओव्हरमध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हा चेंडू वेट अँड वॉच, चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. चेंडूला पाहिलं, चेंडूला ओळखलं, टप्पा लवकर पिक केला आणि चेंडूला फेकून दिलं षटकारासाठी ऋतिक पाटीलने. 6 धावसंख्येने संघ पुढे जातोय आणि जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. 22 धावा. करणचा चेंडू, चेंडूला टर्न देण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू देखील, परंतु इथे फटका फसलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडे आणि हा येतोय वन बाउन्स चौकार. करण मात्र आता खर्च करतोय. चांगली बॅटिंग दाखवत असताना पहिल्या इनिंगमध्ये आक्रमक रूप धारण केलं विशाल पाटीलने. अगोदरच्या मॅचमध्ये देखील मी म्हणेन एक चांगली पार्टनरशिप 50 धावसंख्येची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी दाखवली आणि तशी सुरुवात या मॅचमध्ये सुद्धा वडवली बी टीमची आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस. वाईडिश लॉंगॉनचा सीमारक्षक बरोबर लॉंगॉनला येतोय. ऋतिक पाटील साठी करण. हा चेंडू बागफुटला जाऊन विथ द टर्न. वाईडिश लॉंग ऑफला सीमारक्षक आहे. भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऋतिक पाटीलला इथे फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे जातोय आणि जाऊन पोहोचतोय तो 27 या आकड्यावरती. 27 धावा. धाव फलकावरती चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते, त्याच्यावरती मोठे प्रहार केले जातात. एक चांगलं क्रिकेट, अव्वल दर्जाचं क्रिकेट आपल्याला वडवली बी टीमच्या बाजूने या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. करणचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. देखील थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडूचा इशारा ते करतील. एक धाव जोडली जाईल. एक धाव संख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतंय ते 28 या आकड्यावरती. 28 धावा. धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जसा चेंडू पडला तसा ऋतिक पाटील लगेचच विशाल पाटीलकडे गेला. थोडासा कान मंत्र देतोय आपल्या सहकार्याला. करणचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडूने शरीराचा वेध घेतला. यष्टीरक्षक त्या चेंडूवरती येतोय. इथे डॉट बॉल. कमबॅक खरं करण्याचं गरजेचं होतं आणि ते कमबॅक दाखवत असताना करण या सेकंड ओव्हरमध्ये, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तब्बल 2 चौकार 1 षटकार 16 धावा खर्च केला ज्ञानेश्वर यांनी. या ओव्हरमध्ये मी म्हणेन कुठेतरी सुरुवात खराब झाली, परंतु आता शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणच्या माध्यमातून या सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. धावा. सलामीची जोडी अजूनही क्रीजमध्ये पाहायला मिळते. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना, सगळ्या प्रेक्षकांची मनं ते जिंकत असताना या स्पर्धेमध्ये बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे टर्न ते कुठेतरी मी म्हणेन थोडंसं टर्न जास्त झाला चेंडू. पंचांनी इशारा दाखवलाय आम्हाला वाईट चेंडू. आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने संघ पुढे जाऊन पोहोचेल. तीस या आकड्यावरती 30 धावा धाव फलकावरती आहेत. 1+1 स्ट्रायकर रोटेशन पाहायला मिळते. ऋतिक पाटील आता स्ट्रायकर एंडला येतो. या ओव्हरमध्ये ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय आणि तोच चेंडू आता करणचा मात्र फेस करत असताना पाहायला मिळेल. ऋतिक पाटील स्ट्रायकर एंडला, लेफ्ट आर्म राउंड विकेट. करण बॉलिंग करतोय.
हा देखील फ्लाइट देत असताना चेंडू हवेमध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑफचा सीमारक्षक त्या चेंडू खाली आणि इथे ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. ऋतिक पाटील इथे बाद होतोय. 12 या धावसंख्येवरती एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्याच्या जागेवरती आता तिसऱ्या क्रमांकावरती कमलेश पाटील टीमचा कॅप्टन मात्र बॅटिंगसाठी जातोय. विशाल पाटील आणि कमलेश पाटील दोन्ही फलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या त्याने उभारली होती आणि या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये मी म्हणेन थोडंसं आता थांबून ठेवण्याचं काम करणच्या माध्यमातून होत असताना टीम जुनी डोंबिवलीसाठी करणचा चेंडू इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर विशाल पाटीलने या चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू. 2 षटकं इथे संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 18.00च्या सरासरीने ते धावत आहेत. पहिल्या मॅचमध्ये तब्बल पहिल्या मॅचमध्ये तब्बल 85 धावा कुठल्या होत्या वडवली बीट टीमने आणि आता या मॅचमध्ये तर 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात 18.00च्या सरासरीने 36. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता येतोय अमित पाटील. अडिवली गावाकडून बॉलिंगसाठी येतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल कमलेश पाटील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू. ज्या टप्प्यावरती खरं तर गोलंदाजी करायची होती तो टप्पा मात्र पहिल्या चेंडूवरती अमित पाटीलला सापडलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा वेळेस मी म्हणेन आता गॅप मैदानावरती खूप आहेत. अशा वेळेस तुम्ही सिंगल डबलला महत्त्व द्या. एखाद्या खराब चेंडूवरती मोठा प्रहार केला प्रति षटकामागे जर 12.00ची सरासरी राखली तर एक चांगली टोटल या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा आणखी एक चेंडू लॉंग ऑफला सरळ अलॉंग द कार्पेट जातोय. तिथे सीमारक्षक आहे. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय ते 37 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट कारण प्रसादजी परब सरांनी सांगितलं की दोन्ही टीम भरपूर चांगल्या आहेत. एक अव्वल दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. जशास तसं प्रत्युत्तर देणारं क्रिकेट पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीकडे मी म्हणेन संघर्षाची लढाई आणि त्या संघर्षाच्या लढाईमध्ये कोण पुढे जाईल या आजच्या दिवसामध्ये यासाठी दोन्ही टीम प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक मैदान राजे शिवछत्रपती क्रीडांगण. खरं तर असं नेहमी म्हटलं जातं की अमित खुलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. डॉट बॉल असं वाटलं होतं डॉट बॉल येते परंतु त्या ठिकाणी वेल रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. माफ करा डॉट बॉल येतोय. अमित पाटील बॉलिंग मार्क वरती पुनश्च येतोय. फुलटॉस आणि फुलटॉसला चोख प्रत्युत्तर दिलंय.
सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. धाव फलक जाऊन पोहोचलोय 41 41 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धाव फलकावरती. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना विशाल पाटील. मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. अमोल म्हात्रे जसे विक्रोलीचे कॅप्टन आहेत, खूप चांगली कॅप्टन, आणि त्यांनी जी टीम आहे शिस्तबद्ध क्रिकेटसाठी ओळखली जाते, आणि तशी मी म्हणेन तुलना केली विशाल पाटीलची, आणि तशी मी म्हणेन इनिंग पेश करत असताना शांत क्रिकेट तो या मैदानावरती दाखवतोय. अमित पाटील पुनश्च बॉलिंग मार्कवरती असेल. विशाल पाटीलसाठी पॅडल स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर रिगला चेंडू जातोय. त्या ठिकाणी सीमारक्षक आहे. फिल्डिंग त्या ठिकाणी मी म्हणेन प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते, परंतु पंचांचा निर्णय अपेक्षित असेल आणि पंच इशारा करतायत चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचत आहे 45 या आकड्यावरती. जाणते प्रेक्षक आहेत, अगदी मी म्हणेन या खेळाडूला जवळून पाहत आहेत, आणि त्या इशारा येतोय चौकारासाठी. 45 धावा धावफलकावरती. पुनश्च बॉलिंग मार्कवरती असेल अमित पाटील. अमित पाटील सुरुवातीचे काही चेंडू अप्रतिम हाताळले, आणि त्यानंतर मी म्हणेन कुठेतरी कमबॅक करत असताना विशाल पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, ही ती यशस्वी फटका. सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 51 या आकड्यावरती. या मॅच मध्ये देखील 50 कंप्लीट होते वडवली बीट टीमची. ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये जाते, परंतु उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. ते उर्वरित 2 षटकामध्ये कमबॅक करेल का जुनी डोंबिवली, हे ऐकण्यापूर्वी आपण जाऊया सुमधुर संगीताकडे. थँक्यू. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती. ऋतिक पाटील बाद झाले 12 या आकड्यावरती, आणि त्यानंतर विशाल पाटील आणि कमलेश पाटील यांनी आता डावाला सावरण्याचं काम केलंय. विशाल पाटील खेळतोय 11 चेंडूमध्ये 35 या धावसंख्येवरती. खूप चांगली बॅटिंग, आक्रमक विस्फोटक बॅटिंग दाखवत असताना या फर्स्ट इनिंगमध्ये 51 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी असेल. कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जे टार्गेट 53 धावसंख्येचं सेट केलं होतं जुनी डोंबिवली टीम समोर, ते टार्गेट मी म्हणेन लिलयाला पेळलं, आणि त्या सहजरित्या मी म्हणेन त्या धावसंख्येचा पाठलाग केला. इथे जर मी म्हणेन तुम्ही 65-70 धावसंख्येपर्यंत जर रोखलं, तर या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये फार मजेशीर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्या तो कमबॅक आता कोण करेल, यासाठी एक चांगली बॉलिंग युनिट तुम्हाला दाखवावी लागेल. बॉलिंगसाठी आता येतोय 4थ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर जोशी. 4थ्या क्रमांकावरती 4था गोलंदाज वापरला जातोय ज्ञानेश्वर जोशी. वैयक्तिक कोट्यामधील हे 2रं षटक आहे, आणि संघासाठी 4थं षटक. ज्ञानेश्वरचा आता एंड बदलण्यात आलाय. तर या एंड कडून कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता तो बॉलिंग मार्कवरती असेल. कमलेश पाटील, विशाल पाटील अशी जोड साकली वडवली बी टीमसाठी. लोअर फुल टॉस, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या हातामध्ये. आणखी एक सफलता मिळते टीम जुनी डोंबिवलीला. इथे बाद होते फलंदाज कमलेश पाटील.
मलेश पाटील बाद होते आणि चौथ्या क्रमांकावरती जातोय शुभम पाटील. आता मिडल ऑर्डर मध्ये चांगली पार्टनरशिप खरं तर होण्याची गरज आहे. जो कमबॅक पाहिजे होता तो कमबॅक आता मिळवतोय ज्ञानेश्वर जोशी. पहिल्या षटकामध्ये त्यांना आणण्यात आलं परंतु त्याने धावा खर्च केल्या 16. आणि त्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्याचा एंड बदलण्यात आला आणि इथून तो आता चांगली बॉलिंग मात्र दाखवतोय. अशीच त्याला बॉलिंग करावी लागेल. 5 षटकामध्ये 65-70 पर्यंत जर रोखण्यात आलं तर कुठेतरी मॅच मी म्हणेन सेकंड इनिंगमध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर जोशी अँगल बनवत असताना स्क्वेअर लेगला डीपमध्ये सीमारक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथे फक्त मिळेल सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. वेल रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. शुभम आणि विशालची 2 धावसंख्येच्या बरोबरीने संघ पुढे जातो आणि जाऊन पोहोचतोय 53 या आकड्यावरती. 53 धावा फलकावरती मोठे फटके मारण्यापासून इथे वंचित ठेवत असताना ज्ञानेश्वर जोशी या षटकामध्ये अशीच बॉलिंग करावी लागेल. अचूक टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. जे म्हणजे बॉलिंगची ॲक्युरेसी आहे ती ॲक्युरेसी इथे दाखवावी लागेल. विशाल पाटीलचा हा जोरकस फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. हा येतोय षटकार. मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना विशाल पाटील संघाला सुरुवात करून दिली. ऋतिक पाटीलने खूप चांगली सुरुवात त्याची देखील होती आणि त्यानंतर कमलेश आले. कमलेश 1 धावसंख्येवरती बाद झाले. शुभम 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत. वैयक्तिक 43 धावा विशाल पाटीलच्या बॅटमधून आपण या पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय. 59 धावा. अँगल बनवत असताना खूप चांगला बॉल. ज्या टप्प्यावरती खरं तर बॉल टाकायचा होता तो टप्पा आता सापडलाय. कुठेतरी कमबॅक करतोय. षटकार मारल्यानंतर कमबॅक कसा असावं हे दाखवून देत असताना ज्ञानेश्वर जोशी धावफलक तिथे स्थिरावेल. 59 या आकड्यावरती 2 गाडी बाद झालेत. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील. ज्ञानेश्वर टू विशाल. हा चेंडू इथे मात्र लिडिंग एज लागली आहे. 2-2 सीमारक्षक. कॉलिंग इथे चांगलं होतं आणि लॉंग ऑन सीमारक्षकाच्या हातामध्ये हा झेल विसावला जातोय. विशाल पाटीलची एक संघर्षमय इनिंग इथे होते समाप्त. विशाल पाटील बॅक टू द पवेलियन. बॅटिंगसाठी जातोय विकास पाटील. त्याचाच बंधू बॅटिंगसाठी जातोय. विशाल बाद झाले. विकास आता मैदानामध्ये गेले. खरं तर मी म्हणेन मोठ्या फटक्यासाठी विकास जाणला जातो तशी फटकेबाजी आता त्याला करावी लागेल कारण आता स्ट्रायकर एंडला उभा असेल शुभम पाटील. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. ज्ञानेश्वरचं फक्त एक षटकाराचा अपवाद वगळला फक्त मी म्हणेन 8च धावा त्याने खर्च केल्यात. 2 विकेट महत्वपूर्ण विकेट मिळवतोय. ब्लॉक होलचा चेंडू राईट इन टू ब्लॉक होल. सरळ चेंडू येते लॉंग ऑफला. सीमारक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा ते वाचू शकत नाही. 2 धावसंख्येच्या बरोबरीने 4थं षटक देखील इथे संपलंय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय वडवली बी 61 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 61 धावा धावफलकावरती. मी मगाशीच म्हणलो की जर ही मॅच 70 पर्यंत जर रोख लावण्याचं काम जर केलं तर सेकंड इनिंग मध्ये खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून विकास आणि शुभम यांना जी सुरुवात खरं तर मिळून दिली होती ऋतिक आणि विशालने त्या सुरुवातीला मी म्हणेन एक चांगला कलर्स चढवण्याचं काम करावं लागेल. बॉलिंगसाठी येतोय या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये जयदेव
14 षटकामध्ये ज्या प्रकारची ज्ञानेश्वर जोशींनी बॉलिंग केली तशी बॉलिंग आता त्याला करावी लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज तुम्हाला आता इथून वाढवावे लागतील. शेवटचे हे 6 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकावे लागतील. जशा प्रकारची गोलंदाजी ज्ञानेश्वरने केली तशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर कुठेतरी 70च्या आतमध्ये रोख लावण्याचं काम करता येईल टीम जुनी डोंबिवलीला. जयदेव येतोय अडिवली गावाकडून बॉलिंगसाठी शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडला आहे विकास पाटील. नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल शुभम पाटील. शुभम 2 धावसंख्येवरती खेळतोय आणि पहिला चेंडू आता फेस करेल या शेवटच्या षटकामधला विकास पाटील. शेवटचं षटक लोअर फुल टॉस आणि चेंडूला कन्वर्ट केले लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. विकास पाटीलच्या बॅटमधून षटकार. पाटील जरी बाद झाले तरी विकास पाटील जाणले जातात आणि पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आणि अकाउंट ओपन करतोय. संघ जाऊन पोहोचतोय 67 या आकड्यावरती. 67 लॉस ऑफ 3 विकेट. एक चांगल्या टोटल कडे वाटचाल करत असताना वडवली बी. जयदेव वरती आक्रमण. हा देखील लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगला चेंडू. त्या ठिकाणी सीमारक्षक नाहीये. सरळ चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. ग्रुप धारण करत असताना विकास पाटील आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू त्याने फेस केले. तब्बल 10 धावा. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 10 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि संघ जाऊन पोहोचलाय 71 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये तब्बल 85 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 71 धावा पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये. दोन्ही मॅचला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली मी म्हणेन बॅटिंग दाखवली वडवली बी टीमने. देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉटम एज लागली आहे. बॅक टू द बॉलर. गोलंदाज भरपूर वेगाने त्या चेंडूवरती आले. इथे फक्त मिळेल विकासला सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जातो आणि जाऊन पोहोचलंय ते 72 या आकड्यावरती. शुभम आता स्ट्रायकर एंडला असेल. शुभम खेळते 2 या आकड्यावरती. एक चेंडू त्याने फेस केलाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार आणि त्यानंतर सिंगलने कमबॅक आता करतोय जयदेव. आडव्या बॅटने शुभमच्या बॅटमधून येतोय आसमानी तुफानी हा षटकार. मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 78 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 78 धावा धावफलकावरती. जर उर्वरित 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर पहिल्या मॅचचा रेकॉर्ड वडवली बी टीम स्वतःच तोडताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली बॅटिंग. सर्वांचं योगदान टीमसाठी पाहायला मिळतंय. हा फुल टॉस बॅकवर्ड पॉइंटला फ्लाय स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होते. फिल्डिंग भरपूर चांगली. करणच्या माध्यमातून इथे सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा खेळ संपलाय. संघ जाऊन पोहोचलाय 79 या आकड्यावरती. 79 लॉस ऑफ 3 विकेट वडवली बी. जयदेवचा शेवटचा चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक इथे 5वं देखील संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 81 या आकड्यावरती आणि आता विजयाचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले जुनी डोंबिवली टीमच्या समोर 30 चेंडूमध्ये 82 धावसंख्येचं.
या स्पर्धेमध्ये मी मात्र इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गवासी सनी गजानन भाणे स्मृती ट्रॉफी 2020. खरं तर या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली, मी आभारी आहे सर्वच आयोजकांचा, मी आभारी आहे ओमकार शेट्टे सरांचा की आपण मला इथे आमंत्रित केलं, बोलण्याची संधी निर्माण करून दिली. थँक्यू सो मच. आणि या सेकंड इनिंगमध्ये मायक्रोफोनवर असतील याच विभागामधील एक गोड समालोचक राऊत सर. थँक्यू. धन्यवाद. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सामना क्रमांक मैदानामध्ये आपल्याला 6वा पाहायला मिळतोय. वडवली ब विपक्ष जुनी डोंबिवली आणि वडवली ब संघाचा दबदबा या मैदानामध्ये आपल्याला कायम पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात तब्बल धावा कुठून काढल्या टीमने, त्या म्हणजे 81 आणि 82 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलंय टीम जुनी डोंबिवली संघासमोर. उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आडिवली स्टार क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक 2020 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, जबरदस्त स्पर्धेचं आपल्याला आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी. घोरपे संघ पोहोचलाय तो म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये, माफ करा सेमीफायनलमध्ये संघ प्रवेश करतोय तो म्हणजे घोरपे संघ. आणि तो संघ देखील वाट बघतोय की त्यांच्यासोबत कोणती टीम फाईट करण्यासाठी येईल, वडवली ब की जुनी डोंबिवली. 82 धावांचं टार्गेट आहे जुनी डोंबिवली संघासमोर. क्षेत्ररक्षण नक्की सजवलं जात आहे वडवली संघाच्या माध्यमातून. आणि कमलेशसाठी एक पारितोषिक आलंय हर्षकडून. लगातार 3 विकेट्स जर त्याने घेतले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल त्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मोठं आयोजन या स्पर्धेचं. स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये येते, शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे बाकी आहेत. आजच्या दिवसातले 6वा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस 40+ आपण बघितला तर आजचा दिवस नक्कीच आपल्याला रेग्युलर क्रिकेट पाहायला मिळतोय. डोंबिवलीचा एक वंडर बॉय, डोंबिवलीचा एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर भूमिकेमध्ये सातत्याने आपल्या टीमसाठी योगदान देत असतो तुषार पाटील, ज्याने 5 षटकार ठोकून लास्ट मॅचमध्ये अवघ्या 3 षटकात सामना फिनिश केला होता. तोच फलंदाज स्ट्राईकवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर जोशी. मॅच स्टार्ट होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलेश. पहिला चेंडू मात्र ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. चेंडू मात्र उचलतील फेकतील तोपर्यंत या 1 रन मात्र मैदानामध्ये कंप्लीट होते. धावकांच्या संख्येचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 1 या आकड्यावरती. तुषार आणि ज्ञानेश्वरी जोडी सलामीसाठी आली टीम जुनी डोंबिवलीकडून. जोपर्यंत ज्ञानेश्वर तुषार असतील खेळपट्टीवरती तोपर्यंत माझ्या जुनी डोंबिवली संघाला अपेक्षा असतील की या 82 धावा देखील ते चेस करू शकतील या मैदानामध्ये. यावेळेस हा चेंडू बघा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत बरोबर समोर मिडॉनमध्ये. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. सर्व क्षेत्ररक्षकांच्या अंगावरती समान कपडे, समान जर्सी आपल्याला पाहायला मिळतात. जर नक्कीच आपण भिवंडी विभागामध्ये गेलो किंवा टिटवाळा विभाग असेल त्या विभागामध्ये गेलो तर प्रत्येकी खेळाडूंच्या जो एक खेळाडू जो ड्रेस कोड घालेल तोच मात्र प्रत्येकाला घालावा लागतो. ड्रेसिंग कंपल्सरी असते. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीपमध्ये चेंडू मात्र उचलताय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाईने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. चुकी केली कमलेशने. जर चेंडू उचलून क्षणार्धात टेस्टनवरती लावला असता तर इथे कुठेतरी ज्ञानेश्वरला तंबूकडे परतावं लागलं असतं, परंतु असं काही घडत नाही मैदानामध्ये. फलंदाज सेफ आहे पॉपिंग क्रीजमध्ये. तोपर्यंत धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला गोलंदाज कमलेश मार्गस्थ आहे जो मात्र आडिवली एनकडनं गोलंदाजी करतोय. फार कमी वेळामध्ये वडवली ब संघाने एक स्वतःचा दबदबा ग्रामीण क्रिकेटवरती, टेनिस बॉल क्रिकेटवरती सोडलाय. यावेळेस चांगला फटका, यावेळेस भरपूर मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक धावतात एक्स्ट्रा कव्हरला. क्या बात आहे, चेंडू फील्ड केलाय. जर विचार केला तर धावत धावत मिडॉन
लॉंग ऑफमध्ये होते तिथून मात्र धावत ते एक्स्ट्रा कव्हरला आले आणि चांगली फिल्डिंग मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्टाईलिश क्रिकेटर आहेत जे मात्र फिल्डिंग करतात लॉंग ऑफमध्ये. रुपेश धावसंख्या 6 या आकडेवरती. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न करतायत तुषार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निघाले दुसऱ्या धावेसाठी आणि बघता बघता 2 धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने मात्र 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट करत असताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आहे आणि भरपूर लवकर नक्कीच सामने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकर पूर्ण होत आहेत. वेळेत नक्की जी वेळ दिली होती सकाळी मात्र बरोबर 10:22 पहिला चेंडू पहिला टप्पा पडला आणि त्यानंतर देखील वेळेनुसार सामने पूर्ण होत आहेत. हीच वैशिष्ट्य आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटचं. टाइम मॅनेजमेंट अचूक असते. आणि वेळेस बघा ऑन साईडला लॉंग ऑन बंद बॉलला फेकून दिले. बघितलं मिड ऑन वरती आहेत त्याच क्षणी मात्र विशालच्या डोक्याच्या वरनं बॉलला फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बारा ही धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या सांगण्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावरती. अजूनही मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्याला खेळत असताना पाहायला मिळते. संघर्ष हा कायम ठेवायचा आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष हा 100% करावा लागेल. तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम जुनी डोंबिवलीला. कारण की इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कोणताही गोलंदाज जुनी डोंबिवली संघाचा थांबून गोलंदाजी करायला रेडी नव्हता. प्रत्येक षटकामध्ये मात्र धावा कुठल्या गेल्या त्या साहाय्याने मात्र तब्बल 81 आकड्यावरती धावफलक पहिल्या इनिंगमध्ये पोहोचला. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक पाटीलला पाचारण केले कर्णधारांनी. स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे ज्ञानेश्वरला आपण आजवर बघितलंय टीमसाठी. त्याने अशा अनेक खेळ्या केल्या आहेत. परंतु आज मैदान वेगळं आहे. त्यानंतर समोरचा संघ वेगळा आहे. काहीतरी त्याला करावं लागेल आज मैदानामध्ये आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस गतीत परिवर्तन केलं ऋतिकने. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. चेंज द गेम वडवली. सर्व यंगस्टर्स आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि खरंच खूप कमी वेळेत स्वतःची वेगळी छाप ग्रामीण क्रिकेट नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटवरती संपूर्ण सोडली आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट तर गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये पिंजून काढलेच. त्याबरोबर रायगड क्रिकेट असेल भिवंडीत देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अपील बघा किती स्ट्रॉंग करतायत LBWची. भरपूर स्ट्रॉंग अपील केली होती पंचांकडे. परंतु पंच सांगतायत की फलंदाज मैदानामध्ये सेफ असतील. ज्या मानाने समोर तुषार आहे आणि तुषारच्या विकेटच्या समोर मात्र इतक्या जोरामध्ये अपील करत असताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु नाबाद पंचाने नक्कीच घोषित केले. चला वादवाद घालू नका पंचांशी. पंच जो निर्णय देईल तो मात्र सगळ्या टीमसाठी समभाव असेल. नो डाऊट. विशाल नक्कीच पंचांनी नाबाद धाव नाही आहे. ओके थँक्यू. तर धाव नसेल ही. पंच धाव नाही आहे तर धाव नसेल ही. तर अपील स्ट्रॉंग केली होती. नक्कीच प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्य असतं अपील करण्याचं आणि तेच मात्र इथे करत होते. अपील करत होते संपूर्ण संघ. फलंदाज नाबाद असेल आणि धाव देखील नसेल ही. धावसंख्या 12 आकड्यावरती स्थिर. गोलंदाज ऋतिक पुन्हा रेडी झालेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर सरकत आहेत. निर्धाव चेंडू असेल तो. पंचाने नक्कीच घोषित केल्या मैदानाच्या आतमध्ये. पप्पू भाने आणि संदीप भाने हे मात्र 2 आमचे पंच पाहायला मिळते त्या मॅचसाठी आपल्याला. यावेळेस हा चेंडू ऑफस्टिकवरती खेळायचा प्रयत्न होता. धावत आहेत वेगाने. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होते. परंतु ते एकेरी देवरी धाव्याने काही फरक पडणार नाही मित्र म्हणेन टीम वडवलीवरती. तुम्हाला काय करायचं पहिली 2 षटकं पॉवर प्ले त्या षटकामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला. कारण की या मैदानाची जर आपण आउटफील्ड बघितले तर अतिशय फास्ट आहे. जर तुम्ही गॅपमध्ये प्रॉपर फटका खेळलात तर तुम्हाला नक्कीच चौकार मिळू शकेल.
आणि त्यानंतर जर पॉवर प्ले संपलं तर 5 क्षेत्ररक्षक तिसऱ्या घेराच्या बाहेर येतील. त्यामुळे तुम्हाला गॅप शॉट फटके खेळण्यामध्ये थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे तुमच्याकडे आत्ताच क्षमता असेल तर तुम्हाला या पहिल्या 2 षटकातच जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावाव्या लागतील 82 धावांचा पाठलाग करत असताना. हा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर हातभर वळला, आतमध्ये आला. अपील बघा किती स्ट्रॉंग आहे कॉट बिहाइंडची, भरपूर स्ट्रॉंग अपील आहे. दोन्ही पंच पुन्हा आमचे नक्कीच एकत्र येतील आणि योग्य निर्णय मात्र येईल पंचांचा आमच्यापर्यंत. अपील बघा किती स्ट्रॉंग करतायत. विशाल यांचा जल्लोष बघा इथे, अतिशय स्ट्रॉंग अपील करत असताना निर्णय नक्कीच पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर वळला आणि इथे फलंदाज बाद होईल. बॅटकट होती, पंचांनी तेच बघितलं. दोन्ही पंच आमचे एकत्र आले. जो मात्र आत्मविश्वास होता विशालचा या अपील मधला, तो आत्मविश्वास मात्र योग्य ठरतोय आणि फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. फलंदाज बाद झालेत. तुषार धावसंख्या 13 आहे आकड्यावरती, 13 धावा. ऋतिक जबरदस्त गोलंदाजी करतात मैदानामध्ये. जर आपण तो चेंडू बघितला, टप्पा पडल्यानंतर बॉल हातभर जवळपास आतमध्ये आला. बॅटची कट नक्कीच होती, पंचाने तेच पाहिलं. त्यानंतर मात्र बाद घोषित केला. काय गोलंदाजी करतोय, संपूर्णपणे प्रश्नात पाडले फलंदाजांना की फटका मारायचा तर मारायचा कुठे. प्रत्येक चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आतापर्यंत या षटकात जर आपण पाहायला गेलं तर ऋतिकने फक्त 1 धाव खर्च केली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती बॉल फेकतायत. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, वेग नाही आहे गोलंदाज रीतीकडे, परंतु व्हेरिएशन प्रचंड आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाकडे जरी वेग नसेल तरी चालेल, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन हवं. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकण्याची तुमच्याकडे कला हवी आणि तीच कला आहे गोलंदाज ऋतिककडे. ऑनसाईडला उडवतात चेंडूला, चेंडू नोमॅन्स लाईनमध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने निघालेत विशाल आणि ज्ञानेश्वर याने 2 धावा देखील त्यांनी वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टार्गेट आहे टीमसमोर पाहायला गेले तर आपण 82 धावांचं भरपूर मोठ्या लक्ष्याचा टीमला पाठलाग करायचा आहे. आणि थोडासा नाराज असेल जुनी डोंबिवली संघ, कारण की जी 2 पॉवर प्लेची षटकं असतात त्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये संघ धावा लावू शकला नाही आहे. फक्त 15 धावा लावल्यात. 7.50च्या सरासरीने संघ पुढे सरकत असताना फक्त आणि फक्त 15 धावा लावू शकला आहे धावफलकावरती. दोन्ही संघाचे पाठीराखे देखील आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि अनेक प्रेक्षक वर्ग हा सामना GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच एन्जॉय करतायत घर बसल्या. कल्याण डोंबिवलीमधली पहिली वाहिनी मात्र आता एक मोठ्या स्तरावरती आपल्याला GTC पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा ते कव्हर करत असतात. महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रचंड प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धा ते कव्हर करत असतात. आणि आज आडिवलीच्या मैदानामध्ये देखील GTCच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण यूट्यूबपर्यंत केले जाते. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन गोलंदाज कमलेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. तिसऱ्या षटकात पॉवर प्ले आता मात्र संपलाय. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर पाहायला मिळतील तिसगच घेऱ्याच्या. यावेळेस 6 फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय चौकार ज्ञानेश्वर जोशीच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. बघितलं, गॅप शोधली बरोबर आणि चौकार दाखवलाय. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न होता या चेंडूला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज कमलेश मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशन आहे गोलंदाज कमलेश केडेकरे. पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना त्यांनी 81 धावा धावफलकावरती लावल्यात. फलंदाजी देखील अप्रतिम झाली आहे.
43 धावा विशाल पाटीलने कुठल्या. यावेळी स्टेप आउट झाले, चेंडूला उडवले जरूर, क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूपर्यंत नाही, आणि चेंडू मात्र पुन्हा बाउंड्रीच्या दिशेने निघून गेला. तोपर्यंत बॅकअप मिळतो, चांगली फिल्डिंग होते आणि तोपर्यंत पुन्हा एकदा वेगाने 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केले जातात. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 2 धावा या चेंडूवरती घेतल्या आहेत. 2-2 धावांनी संघ पुढे सरकतोय आणि आतापर्यंत धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती धाव फलक आपल्याला पोहोचत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनमध्ये, चेंडूला मात्र फील्ड करतात. तोपर्यंत एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त नसेल, फक्त एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. आजचा दिवस क्रमांक पहिला क्रीडा स्पर्धेचा 6वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. दुसरी इनिंग 6व्या सामन्याची. आज नक्कीच या क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर विक्रम झाले. एक अर्धशतकी खेळी देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा आडवली एंड करणार रेडी होते बॉलिंग मार्कवरती. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झालाय आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अतिरिक्त चेंडू आहे, पंच सांगत असताना की हा चेंडू वाईट असेल. तिसरं षटक मैदानामध्ये गोलंदाज कमलेश मार्गस्थ आहे आणि धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही भरपूर धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आहे 82 धावांचं आणि दोन्ही सामन्यात विक्रम गेलेत मित्र म्हणेन. वडवली संघाने पिसोली संघाविरुद्ध खेळत असताना देखील 86 धावा कुठलेल्या आणि या सामन्यात देखील 81 धावा त्यांनी कुठल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड करतायत, तोपर्यंत 2 धावा आणखीन कंप्लीट होतात. एकेरी दुहेरी धाव्याने काही फरक पडणार नाही आहे वडवली बी टीमला. जर तुम्हाला या सामन्यामध्ये तुमचं वर्चस्व ठेवायचं, या सामन्यामध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व कायम ठेवायचं, तर तुम्हाला मोठ्या फटक्यांनी नक्कीच आगाज करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये तुम्हाला करावी लागेल. क्षमता आहे विशालकडे, क्षमता आहे ज्ञानेश्वरकडे, परंतु ते सिद्ध करावे लागेल टीम जुनी डोंबिवलीसाठी. यावेळेस 6 चेंडू बघा किती सुरेख प्रकारे पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतात गोलंदाज. पाहायला गेले तर कमलेश वेगी शैली डाव्याचे गोलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं बाहेर काढतात, आतमध्ये आणतात. वेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये आणि म्हणूनच चेंज गेम वडवली संघ सध्याच्या या स्थितीमध्ये भरपूर वरती आहे ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटमध्ये. तर खेळ संपला मैदानामध्ये पहिल्या 3 ओव्हरचा, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 25 या आकड्यावरती. धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. तर गोरपे संघ आपण डाव्या बाजूला येऊन थांबा आमच्या व्यासपीठाच्या. तुमचा कॅप्टन लगेच टॉससाठी पाठवायनंतर लगेच सामना खेळवला जाईल, तो म्हणजे उपांत्य फेरीचा. जबरदस्त सामने मैदानामध्ये रंगतायत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. धावा झाल्या त्या म्हणजे 25. अजूनही 57 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूंमध्ये टीम जुनी डोंबिवलीला. शुभम यावेळी तिसऱ्या षटकात शुभमला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. जबरदस्त गोलंदाजी करतात शुभम मैदानात. या सामन्यावरती पकड आता मात्र मजबूत करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे जुनी डोंबिवली. अजून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो जो मात्र 11 खेळाडूंनी खेळायचा असतो. कोणत्या एका खेळाडूच्या भरोश्यावरती कधीच संघ नसतो. त्यामुळे तुषार बाद झाले आणि त्यानंतर थोडेसे होप सोडले असतील जुनी डोंबिवली टीमने, कारण की ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात बॅटिंग केली तुषारने, 5 चेंडू 5 षटकार कुठले आणि आपल्या टीमला अवघ्या 3 षटकार सामना जिंकून दिला. याचंच नाव क्रिकेट आहे. जे भूतकाळात होतं ते महत्त्वाचं नसतं, तुम्ही वर्तमान काळात काय करता ते फार महत्त्वाचं असतं. चांगला स्ट्रोक आहे, चांगला फटका लगवला आहे, परंतु
चेंडू पुन्हा मैदानामध्येच राहतोय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केले जातात. एकेरी दुरी धावेने संघ पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष हा कायम आहे जुनी डोंबिवली संघाचा. जितके डॉट चेंडू येतील तितके मात्र या सामन्यामध्ये वडवली संघ आतमध्ये येईल. वडवली संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकतीच मात्र बल्लेण्याची क्रीडा स्पर्धा देखील त्यांनी जिंकली आणि आता मात्र वाटचाल करतायत ते आडिवलीच्या स्वर्गीय सनी गजानन भानेस्मृती चषकाकडे हा चषक उचलण्यासाठी. चांगली गोलंदाजी शुभम करतात. सर्व यंगस्टर्स आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरला संपूर्णपणे प्रश्नात टाकले. जबरदस्त गोलंदाजी. स्कोर आहे तो म्हणजे 28 धावा धाव फलकावरती. यावेळेस फटका भरपूर लांब आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून दमदार षटकार. ऑन साईडला घेतात त्यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कमलेश चेंडू मात्र उचलतात फेकतात तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त नसेल एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत आपण धावफलकावरती लक्ष घातलं तर 35 आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती. बिपिन दुबे जबरदस्त गुणलेखन आणि आमच्या उजव्या बाजूला महेश पवार आहेत. 2 चांगले गुणलेखक आमचे या क्रीडा स्पर्धेमध्ये. भरपूर चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केले जाते. विकास आहे डीपमध्ये चेंडू उचलतात फेकतात तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये फिनिश झाले गोलंदाज शुभमचं आणि पहिल्या 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 36 आकड्यावरती. धावसंख्या 36 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सामना असेल तो म्हणजे सेमीफायनलचा. जो संघ जिंकेल तो गोरपे संघासोबत फाईट करेल शेवटच्या सामन्यामध्ये. 46 धावांची गरज आहे अजून येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. आणि उद्या लक्षात घ्या पहिला सामना असेल ठीक 8:30 वाजता खोणी विपक्ष दिवा. दोन्ही संघांनी 8:30ला रिपोर्टिंग करायची मैदानामध्ये. त्यानंतर दुसरा सामना असेल निळजे विपक्ष खार्डी. तिसरा सामना असेल स्वरा 11 म्हात्रेपाडा विपक्ष तिसगाव. आणि शेवटचा सामना असेल वाडेगर विपक्ष देवीचा पाडा. 46 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. जरी 6 चेंडूमध्ये 6 मोठे फटके आले 6 बॉलमध्ये 7 षटकार जरी आले तरी देखील हा सामन्यामध्ये दबदबा कायम राहील मित्र म्हणजे बॅटिंग करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या संघाचा वडवली संघाचा. 6 चेंडू 46 धावांची गरज. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक हो क्या बात आहे. चांगला झेल टिपला जातोय. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे डीप मिड विकेटला चेंडू पकडत आहे तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट होते. 45 धावांची अजूनही गरज आहे. एका मोठ्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो इथे चेंजचा गेम वडवली संघ. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल आलेत. 43 धावा कुठल्यात वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये. यावेळेस बघा वेगळी ॲक्शन आहे गोलंदाजीची. डॉट चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला चांगला क्षेत्ररक्षण रीती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा 1-1 रन मैदानामध्ये कंप्लीट केले जात आहेत. इथे 1-1 धाव जर तुम्ही घेत राहिला तर वडवली संघाची छाप अजूनही सामन्यावरती मजबूत राहील. आणि इथे कुठेतरी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना चेंजचा गेम वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 38 आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आडवी लेनकडनं पुन्हा रेडी होतोय. बॉलिंग मार्कवरती विशाल. पुढचा चेंडू. ह्यावेळेस फलंदाज बाद होईल. धक्का लागलाय. आणखीन एक फलंदाजी करणाऱ्या टीम जुनी डोंबिवलीला.
ऑनसाईडला खेळतात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव कंप्लीट होते, एकापेक्षा जास्त नसेल. धावसंख्या जात असताना धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 या आकड्यावरती. भरपूर मोठा विजय या मॅचमध्ये प्रस्थापित करण्याच्या दिशेने आहे, तो म्हणजे वडवली संघ. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकतंय कोण हारतं हे बाकीत धरणं चुकीचं ठरतं. यावेळेस ऑनसाईडला बॉलला उडवलं क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार आलाय आणि ते षटकं संपलीत 5 आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे चेंज द गेम वडवली संघाने. त्यामुळे सामना असेल जो सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल उपांत्य फेरीचा, तो असेल वडवली विपक्ष